अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक धक्का दिलाय। जो कोणता देश इराणकडून तेल किंवा पेट्रोकेमिकल खरेदी करेल त्यांच्यावरती निर्बंध लावण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिलाय। ट्रम्प यांच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका हा चीनला बसणार आहे। भारतावरही त्याचा परिणाम होणार आहे। ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अस्थिरता निर्माण झाल्याचं दिसतंय। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखीन एक धक्का दिलाय, काय अधिक माहिती? ह्याबद्दल त्यांचा ते जेव्हा दुसऱ्या वेळेला राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हापासूनची त्यांची भूमिका स्पष्ट आहे की जे जे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला अडचण करणाऱ्या गोष्टी असतील त्या तुम्ही थांबवा। म्हणजे असं इराणकडून तेल खरेदी थांबवा, रशियाकडनं या गोष्टी खरेदी करू नका, चीनकडनं असं करू नका। हे अमेरिका फर्स्ट अशा धोरणाचा त्यांचा भाग आहे। आता आपल्यासारख्या राष्ट्राची अडचण काय आहे की आपण अनेक वेळेला म्हणजे एस जयशंकर यांची वक्तव्य जर बघितली तर ते सूचकपणे अनेक वेळेला अमेरिकेलाही तुम्ही कसे स्वतःचं राष्ट्रहित आणि थोडक्यात कंसामध्ये स्वार्थ साधत राहता असं म्हणत राहतात। युरोपियन राष्ट्राला परवा ते तसंच म्हणाले। पण मधल्या काळामध्ये अमेरिकेने ही गोष्ट लक्षात घेतली होती की रशिया असेल, इराण असेल, ह्या राष्ट्राबरोबर भारताचे संबंध हे आजचे नाहीयेत, हे गेल्या काही दशकापासूनचे हे व्यवहार आहेत। आणि त्या व्यवहाराला लक्षात घेऊन आधीच्या ऍडमिनिस्ट्रेशननी भारताला रशियाकडून, इराणकडून तेल खरेदी करायला पूर्ण परवानगी दिलेली होती। आणि त्यामुळेच आपण बघत होतो की सगळं जग अडचणीत असताना इराण आणि रशियाकडून आपण तेल खरेदी करून विशेषतः ते तेल जे कच्चं तेल होतं ते भारतात समुद्री मार्गे आणून समुद्राच्या किनाऱ्यावरती स्वच्छ करून जगाच्या बाजारपेठेमध्ये आपण ते विकत होतो आणि त्याचा फायदा इराण आणि रशिया दोन्ही राष्ट्राला होत होता। परंतु आता मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी अशा पद्धतीची भूमिका, जी आधी जुनीच भूमिका आहे त्यांची, ती अधिक कडक करण्याची भूमिका घेतलेली असल्यामुळं भारतासारख्या राष्ट्राला याचा निश्चितच पुढे आर्थिक ताण येऊ शकतो। आता ह्याबद्दल खरोखरच ते जसे बोलतात तसं ते करतात का ते बघावं लागेल। पण एक गोष्ट आपण लक्षात घ्या की रशिया असेल, इराण असेल, ह्याबरोबरचे आपले करार हे डॉलर मधल्या विनिमयाचे नाहीये, ते रुपयामधल्या विनिमयाचे आहेत आणि हे आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं होतं। नक्कीच। तुर्तास धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी।